सहसंचालक उच्च शिक्षण विभाग डॉक्टर विजय नारखेडे यांनी दिले। विजय नारखेडे, परंतु त्याच विजय नारखेडे साहेबांनी सहसंचालक यांनी या शिक्षकांची बेकायदेशीर सेवा पुस्तकात पदोन्नती केली आहे। ही सुद्धा खूप गंभीर कोणी पदोन्नती केली, कोणाची केली सर? मुनीश पांडे यांची पदोन्नती याच विजय नारखेडे केली। विजय हो यांनीच पत्र पाठवलं प्राचार्यांना की त्याची म्हणजे खुलासा पाठवा म्हणून। नाही त्यामुळे का त्या मॅडमची नियुक्ती डॉक्टर अनिता मन्ना प्राचार्य यांची नियुक्ती 30 मार्च 2009 रोजी झालेली आहे। 2009 पासून आतापर्यंत हो। आणि दूध का पानी सत्य होईल। पानी में दूध की मिलावट कर रहे हैं और भ्रष्टाचार की बात हमसे कर रहे हैं। खुलासा चैनल के माध्यम से अग्रवाल कॉलेज ही नहीं, मगध यूनिवर्सिटी, मुंबई विद्यापीठ के इतने बड़े बड़े भ्रष्टाचार के जो उजागर हो रहे हैं और संबंधित विद्यापीठाकडून आजपर्यंत आपण त्यांच्या पदाबाबत सत्यता रिपोर्ट, व्हेरिफिकेशन रिपोर्ट मागितला असेल तर कृपया खुलासा न्यूज चॅनलचे सुमिश्रा यांच्याकडे देण्यात यावे, तरच सत्य आणि खोटे समोर येईल। मोठे कर्मचारी वाटतात ते सर। मी यांना सांगितलंय, त्यांचं म्हणणं हे आहे की तिकडून व्हेरिफिकेशन आलं आहे, पण मी त्यांना हे सांगितलंय व्हेरिफिकेशन फक्त सर्टिफिकेटचं आलं आहे। बरोबर, तुम्ही त्या सर्टिफिकेट बाबत मगध विद्यापीठाला का विचारत नाही? जर विनाथ पांडे सहमत झाली डिसेंबर 2000 के सर्टिफिकेट बोगस आहे हे तुम्ही का त्यांना विचारत नाही? पण हां, त्यांना हा प्रश्न विचारला, परंतु मुंबई विद्यापीठाचे जॉईंट डॉक्टरचे अधिकारी आर्थिक हिस्सेमंदी असल्यामुळे त्यांची सिलेक्शन कमिटी हे सर्व निव्वळ गैरव्यवहार करून असे बोगस पदांना ते साथ देत आहेत। हे खूप गंभीर बाब आहे। भ्रष्टाचार याचं करप्शन वाढतोय हो। या बाबत खुलासा न्यूज़ पैनी नज़र सच्ची खबर के साथ आज हमारे पास आए हुए हैं कल्याण के मानी जानी आदमी भाऊराव साहेब तायडे सर, जिनके परिवार के लोग कई बार अनेक कार्यों के लिए जाने जाते हैं। जैसे उनकी सिस्टर थी, उनकी बहन को राष्ट्रपति पुरस्कार से सम्मानित किया गया है और उनके जो पिताश्री है बहुत बड़े कवि थे। आइए आज मुलाकात करते हैं भाऊराव साहेब तायडे साहेब से। साहेब नमस्कार। सर नमस्कार। कसे सर आपण खुलासा न्यूजमध्ये मला बोलवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। आपण खुलासा न्यूजचे म्हणजे दर्शक आहेत सर, आणि आपण सामाजिक कार्य एवढ्या चांगल्या पद्धतीने करतात आणि समाजासाठी आपण न्याय मिळवून देतात। RTIचे आपण मोठे कार्यकर्ता आहेत, म्हणजे त्यामुळं आपण इथं आलेत, पण RTI करून आपण अनेक लोकांना फायदा करून दिलेत। हो सर, हो। मी आत्ताच एक व्हिडिओ बनवला आहे, फेसबुक टाकला आहे। माहिती अधिकार कायद्यातनी प्राचार्य डॉक्टर अनिता मन्ना यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांचे TYB काम केले होते 2014 मध्ये, त्यांना त्यांचा कामाचा मोबदला मिळाला नव्हता। त्याबाबत मी मुंबई विद्यापीठात माहिती टाकून सर्व बिलाचे झेरॉक्स काढले, पूर्ण माहिती काढली। त्यानंतर प्रिन्सिपल डॉक्टर अनिता मन्ना यांनी खोटी माहिती पाठवली होती। त्याबाबत मी सध्या फेसबुकवर सर्व टाकलेले आहे, ते आपण बघू शकता। आणि ते पैसे 22/2014 प्राचार्य डॉक्टर अनिता मन्ना यांनी कॉलेज खात्यावर ठेवले होते। त्यामुळे मी जर माहिती मागल्यानंतर, सर्व खुलासा पाहिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना ते पैसे मिळाले। त्यामुळे मी माहिती अधिकार कायद्याचा आणि सर्व जनमाहिती अधिकारी मुंबई विद्यापीठांचा खूप खूप धन्यवाद। सर आता जे आपले अग्रवाल कॉलेजचे जे प्रोफेसर आहेत, म्हणजे मुनीश आहे का मनीष आहे, आता हेच समजत नाही का त्यांचे जे म्हणजे PhDची जी डिग्री आहे त्याच्यावर मुनीश श्याम लिहिलं आहे आणि त्यांचं नाव मनीष श्याम आणि मुनीश श्याम नारायण, याच्यामध्ये काय गोंधळ आहे? काय सांगू शकता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्शकांना आणि 7000 विद्यार्थी त्यांचे पालकांना? का कॉलेज बंद व्हायसाठी हे लोक करतात आहे का कॉलेज यांना पुढे घेऊन जायचं आहे? मी आपले सर्व खुलाशामधले सर्व व्हिडिओ बघितले आहे। आपण खूप मोठे चांगले काम करत आहात। पवित्र शिक्षण क्षेत्रात आपण बोगस बनावट PhD केलेल्या शिक्षकांचा पर्दाफाश करिता हे मी दर्शकांना सांगू इच्छितो। खुलासा न्यूज चॅनलचे KM अग्रवाल कॉलेजमध्ये जे आपल्या खुलासामार्फत आपण PhD बाबत पर्दाफाश करिता, त्यामुळे प्रथम आपले खूप खूप धन्यवाद। मुनीश पांडे हा शिक्षक
मगध विद्यापीठात कधीच गेला नाही. त्याची मास्टरवर सिग्नेचर आहे आणि त्यांनी सर्व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी यांना पकडून यांना काही हित आर्थिक संबंध करून सर्व खोटे मिळवले आहे. त्याबाबत मी रिसर्च तक्रार दाखल केली होती. रिसर्च तक्रार आपण दाखल केले आहेत म्हणजे? हां, तक्रार दाखल केलेली आहे. त्याबाबत माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पुरावे पण आहेत. ओके. हो. त्यानंतर मी स्वतः मगध विद्यापीठात जाऊन आलो आहे. सर, एक क्वेश्चन आहे आपले जनताचा, आणि जनताचा क्वेश्चन येते आणि विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे. माझा काही क्वेश्चन परस्पर माझा काहीच त्याचा रोल नाही. आणि बाकीचे काल मी आपल्या अग्रवाल कॉलेजमध्ये जेव्हा गेलेलो तर मला मुन्ना पांडे बोलतात तुम्ही एक म्हणजे आर्ग्युमेंट करता, तुम्ही चांगले पत्रकार नाही, तुम्ही पत्रकार नाही. आपण त्यांच्याशी म्हणजे चांगला बोलतोय तर आपण काही पत्रकार नाही, म्हणजे चांगली बातमी देतोय त्यांना. तू ही चुकीची गोष्ट आहे, याला नीट कसा करायचा, सुधरवायचा कसा, हे सांगतोय तर मुन्ना पांडेला मी. माझे दर्शक बघतात आहे, मग ते काही चुकीचं करतोय मी? शुभम मिश्राजी, आप खुलासा न्यूज चॅनलमधून हे सर्व दर्शकासाठी, सर्व नागरिकांच्या घरातून पैसे दिलेल्या पगारांसाठी आपण हे खूप मोठी चांगली बातमी लावली आहे. आणि खरोखर निवळ मुनीश पांडे नाही, अजून बऱ्याच शिक्षकांनी ओ माय गॉड इथे अग्रवाल कॉलेजमध्ये राहून कुठेही तिथे न जाता PhD MPhil अशा बोगस पदव्या मिळवलेल्या आहे. त्याबाबत मी माझा पाठपुरावा चालू आहे. लवकरच आपल्याला याबाबत मी खुलासा करेन. भाव राव साहेब ताइडे सर ने जो चीज़ कह दी है अग्रवाल कॉलेज की नींव हिल जाएगी. आधे से ज़्यादा प्रोफेसर की फर्जी PhD की डिग्री है और ये जा रहा है जनता का पैसा. सर, सही बात? सही बात है. क्यों मैं उधर 2001 से ग्रंथालय परिसर इसमें लाइब्रेरी में काम करता था, क्योंकि मेरे को सब उधर का, टीचर का, नॉन टीचिंग का, मैनेजमेंट का सब अनुभव है. अनुभव के कारण मेरे पास सब डॉक्यूमेंट है. इसके आधार पे मैं जो कर रहा हूँ वो सही बात है. आपने जो मुनीश पांडे के बारे में बोला है, मुंबई विद्यापीठ ने उनको 5 पत्र भेजा था. मुंबई विद्यापीठ ने उन्हें 5 पत्र भेजा और भोसले मैडम ने 1 पत्र, सह संचालक मैडम ने 1 पत्र भेजा, उसका एक भी रिप्लाई नहीं. हाँ, बाद में मगध यूनिवर्सिटी ने कोई रिप्लाई दिया नहीं था. नहीं दिया. एक पत्र मैं आपको दिखा दूंगा. वहाँ के कुलपति को, जो वहाँ के रजिस्ट्रार को पत्र भेजा जा रहा है, तो वहाँ के वेरिफिकेशन ऑफिसर पत्र रिप्लाय कर रहे हैं. इसका क्या कहना है सर आपने? ये जे म्हणजे आता मी तुमच्याशी विचारतोय, तुम्ही घरातले मोठे माणूस आहे, म्हणजे तुमचा हस्ताक्षर तिथं लागणारच आहे, गरजेचं आहे. तर तुमचा पोरगा कसा काय पाठवू शकतो मला? मग रजिस्ट्रारशी मी प्रश्न करतोय, तो व्हेरिफिकेशन ऑफिसर मला कसा काय सांगणार? तो कोण आहे सांगणारा? तो सांगणारा कोण आहे? दर्शक आपण बघू शकता आणि विचारू शकता. अग्रवाल कॉलेजचे प्रिन्सिपलला जाऊन तुम्ही स्वतः विचारा. रजिस्ट्रारला जर आपण विचारलेत क्वेश्चन, मग आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफिसर कसा काय उत्तर देणार? यो माझा मुद्दा आहे. सांगा सर, काय बोलणार आपण? त्याबाबत आपणास सांगू इच्छितो. मी स्वतः मगध विद्यापीठात जाऊन आलो आहे. येस. तिथल्या रजिस्ट्रारला भेटलो आहे, तिथल्या मान्य कुलगुरूला भेटलो आहे, त्यांना सर्व डॉक्युमेंट दाखवले. त्यांना मी हे विचारलं आहे, तुमच्या इथे हा माणूस कधी आला का? तो बोलला नाही. जर म्हटलं मुंबई विद्यापीठाने सुधीर पुराणिक रजिस्ट्रार यांनी दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी रजिस्ट्रारला पत्र पाठवले आहे PhDच्या व्हेरिफिकेशनसाठी, तर मग त्यांनी उत्तर न देता तुमच्या इथे अशी कुठली कमिटी आहे व्हेरिफिकेशन ऑफिसर? मी त्यांना भेटलो, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स उपलब्ध नव्हते. मी त्यांना हा प्रश्न विचारला आहे, गिरीनाथ पांडे आपल्या इथे कुलपती कोणत्या तारखेला जॉईन झाले होते? त्यांनी उत्तर दिले नाही. नंतर मी कुलसचिवांच्या मागे लिस्ट असते आणि 2006 हो, याच्यावर मी सर्वजण विचारलं. त्यांनी फक्त मुंबई विद्यापीठांनी आणि जॉईंट डायरेक्टरनी खोटी माहिती सांगत आहे. मी दर्शकांना न्यूज खुलासा माध्यमातून सांगू इच्छितो, आपण हे पत्र बघू शकताय. जरा झूम करा पत्रावर, जरा मॅडम जरा झूम करा. हे आमचे तायडे सर म्हणजे लोकांसाठी एवढा चांगला कार्य करत आहे. बोला सर. सर, या पत्रामध्ये काय लिहिलंय आपण सांगू शकता? या पत्रामध्ये रिगार्डिंग व्हेरिफिकेशन ऑफ PhD सर्टिफिकेट ऑफ मुनीश पांडे SN, रेफरन्स युअर ऑफिस लेटर नंबर
डेट 29/2/2021। एक खाली उन्होंने पीएचडी के बारे में उत्तर नहीं दिया है। नहीं दिया। जो सर्टिफिकेट है, यस, मैं आपको सर्टिफिकेट दिखाता हूँ, ओके, उसके बारे में दिखाया है, उसके बारे में दिखा है। उसके बारे में वेरिफिकेशन लिखा है। ओके, ना कि मुनीष पांडे श्याम पी- नारायण के बारे में नहीं लिखा है। पीएचडी के बारे में कोई लिखा नहीं है, सही या गलत है। ओके, खाली वो सर्टिफिकेट है ना, उसके बारे में लिखा उसमें लिखा है। और उन्होंने यही पत्र भेजा था विद्यापीठ ने। विद्यापीठ देखो आप, है। झूम करा मॅम जरा। विद्यापीठने काय प्रश्न पाठवलेला सर सांगू इच्छिता आपण? काय पत्र पाठवलेलं सर सांगा जरा। विद्यापीठाने 4 डिसेंबर रोजी सुधीर पुराणिक रजिस्ट्रार यांनी रजिस्ट्रार मगध युनिव्हर्सिटी बौद्धगया बोध गया। हो त्यांना हे विचारले, डॉक्टर मुनीष पांडे हाऊएवर टिल डेट नो रिप्लाय हॅज बीन रिसीव फ्रॉम द रजिस्ट्रार मगध युनिव्हर्सिटी बौद्धगया वी आर इन द मैटर ऑफ वेरिफिकेशन पीएचडी डिग्री सर्टिफिकेट ऑफ डॉक्टर मुनीष पांडे, इसके बारे में पूछा था। तो उसने कोई जवाब दिया नहीं। प्लीज़ फाइंड इनक्लोज अ कॉपी पीएचडी सर्टिफिकेट डॉक्टर मुनीष पांडे फॉर योर फ्यूचर विथ रिक्वेस्ट टू वेरीफाई पीएचडी डिग्री मुनीष पांडे फॉर द फॉरवर्ड वेरिफिकेशन रिपोर्ट इन द ऑफिस, इसके बारे में लिखा था। वो भी पत्र लिखने के बाद मगध यूनिवर्सिटी ने 25 दिसंबर 2021 को पत्र दिया है, पत्र जबकि पूरा भारत ने, नेशनल हॉलिडे, पूरा इंडिया में, नेशनल हॉलिडे, पूरा वर्ल्ड में, नेशनल हॉलिडे के पूरा दिन वर्ल्ड पत्र दिया है, में, पूरा वर्ल्ड में क्रिसमस के दिन क्रिसमस की छुट्टी रहती है, नेशनल हॉलिडे सर। नेशनल हॉलिडे, वर्ल्ड हॉलिडे। Yes. मैं इसलिए कर रहा हूँ, क्रिसमस हमारा बहुत बड़ा त्यौहार रहता है। यस यस यस। सब भारतीय उस दिन, सब क्रिश्चियन बंधु में हमारे बहुत बड़ा त्यौहार मनाते हैं। उन्हें सब सरकारी कार्यालय, सब ऑफिस बंद रहता है। उस दिन 25/12/2021 को लेटर दिया गया है। जैसे कि आप देख सकते हैं दर्शकों, छुट्टी के दिन वहाँ पे किसी दलाल ने बैठ के ये टाइपिंग करके भेजा होगा। जैसे कि हमारा क्वेश्चन है, हमारी जनता का क्वेश्चन है, हम खुद से नहीं कह रहे, जनता कह रही है। नेशनल हॉलिडे के दिन ये पत्र भेजा गया है मगध यूनिवर्सिटी से। इसका क्या तात्पर्य लगाएंगे आप, क्या तथ्य लगाएंगे? मैं उनको पूछा, उनको इसके बारे में पूछा मैंने। ओके, इन्क्वायरी याच्यावर हाँ, पण झाली। याच्यावर इन्क्वायरी केली मी। हा, ते बोलला आमचे ऑफिस, म्हटलं ऑफिस कोणते नियमान चालू होते? कोणते नियमन चालू होतं? बरोबर, मी पण कॉलेजमध्ये बरोबर. 20 वर्ष सेवा केली। बरोबर, हे तुम्ही खोटं बनवलेलं आहे। खोटं बोलतो. हो, तिथं रजिस्ट्रारला भेटलोय, रजिस्ट्रार सांगतात मला काही माहीत नाही। काहीच नाही। याचा अर्थ हे होतोय, पत्र पाठवले मुंबई विद्यापीठाने रजिस्ट्रारने त्या रजिस्ट्रारला, यस, त्याचे व्हेरिफिकेशन त्याच रजिस्ट्रारने द्यायला पाहिजे त्या होते, दिवशी 24 तारखेला द्यायला पाहिजे। त्याच रजिस्ट्रारने द्यायला पाहिजे। इथं अशी कुठलीही कमिटी, बरोबर, व्हेरिफिकेशन बरोबर, कमिटी बरोबर. नाही, काही नाही, कोण नाही, यूजीसीच्या नियमानुसार नाही, कुठल्या विद्यापीठातनी अशी कमिटी नाही आहे। नाही. आपण कुठल्याही कुलगुरूला, कुलसचिवांना भारतातल्या पूर्ण विचारू शकता। यूजीसीच्या गाईडलाईननुसार जो पत्रव्यवहार चालतोय तो फक्त रजिस्ट्रार आणि रजिस्ट्रार हेच करू शकतोय, बरोबर. यांना कुठला अधिकार नाही। नाहीये. हो, सर, या डिग्री दाखवू शकता? मनीष का, मुनीश का, काय सनी काय, आता काही समजून येत नाही त्याचं नाव काय ना, श्याम आहे का, नारायण आहे का, काय समजूनच येत नाही मला। डिग्री दाखवा सर फक्त। मी फक्त दाखवतो तुम्हाला, मगध विश्वविद्यालयातून ही डिग्री आहे बघा। डिग्री बघू शकता आपण, ही डिग्री आहे मगध विश्वविद्यालय सर। नई मोठी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे। जसं का लोक, आमचे दर्शक पण सांगतात आणि भरपूर लोकांनी सांगितलंय, मोठी म्हणजे विद्यापीठ आहे आणि कधी चुकीचा व्हायला नाही पाहिजे अशी विद्यापीठमध्ये। शुभमजी, येस सर, तुमच्या न्यूज चॅनल खूप धन्यवाद। बरोबर। मी आपणास या पीएचडी बाबत, सर्टिफिकेट बाबत सांगू इच्छितो। या सर्टिफिकेटमध्ये वीरनाथ पांडे कुलपती कुलपती yes. यांचे सिग्नेचर आहे। हाय. यांचे सिग्नेचर 31 मे 2006 रोजी। बसवलेलं मी होतं, स्वतः सर. तिथे गेलोय, तिथे मी तिथल्या चार्ट बघितला आहे, येस, जे कुलपतीच्या पाठीमागे असतो, सर्व कुलसचिवा कार्यकाल असतोय, बरोबर, त्यांचा बसणाराचा पूर्ण दिनांक बसतोय। बरोबर, त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती, वीरनाथ पांडे यांची नियुक्ती डिसेंबर 2006 मध्ये झाली। डिसेंबर 2006 मध्ये झाली। मी त्यांना हा पुढचा प्रश्न विचारला, हा, जर म्हटलं वीरनाथ पांडे यांची सही 31 मे 2006 रोजी आहे, बरोबर, तर मग हे सर्टिफिकेट बोगस आहे। बोगस आहे। मग त्यावेळेस त्यांचे पूर्ण गप राहिले। ते म्हणजे त्यांचं सिस्टमच गप। हो, त्यामुळे मी आपणास आणि सर्व बिहारच्या शिक्षण मंत्री, तिथले रजिस्ट्रार, तिथले कुलसचिव यांना विनंती करतो येस,
की यांनी याबाबत आपण दर्शकासमोर बरोबर खुलासा करायला पाहिजे खुलासा करायला पाहिजे अशी की वीरनाथ पांडेची नियुक्ती कधी झाली, या ज्याच्याहून याची डिग्री बोगस सिद्ध होते डायरेक्ट सिद्ध होते. हो. आणि त्यावेळेस मी स्वतः बघितलंय तिथे कुठलं रेकॉर्ड नाही आहे, तिथं कोणताच रेकॉर्ड हो. त्याबाबत मुंबई विद्यापीठातनी रिसर्च तक्रार दाखल केली. तक्रार सुद्धा बघू शकता आपण. मुंबई विद्यापीठ मध्ये स्वतः आपण तक्रार दाखल केली. तक्रार बघू शकताय. कुलगुरू मुंबई विद्यापीठ मुंबई 32 महासचिव ओके अखिल शेख हे मोठे कर्मचारी वाटतात सर. मी यांना सांगितलंय, त्यांचं म्हणणं हे आहे की तिकडून व्हेरिफिकेशन आलं आहे, पण मी त्यांना हे सांगितलंय व्हेरिफिकेशन फक्त सर्टिफिकेटचं आलं आहे. बरोबर. तुम्ही त्या सर्टिफिकेटबाबत मगध विद्यापीठाला का विचारत नाही? जर वीरनाथ पांडे नियुक्ती डिसेंबर 2006 मध्ये झाली तर मग ते सर्टिफिकेट बोगस आहे हे तुम्ही काय त्यांना विचारत नाही? पण हां, त्यांना हा प्रश्न विचारला. परंतु मुंबई विद्यापीठाचे जॉईंट डॉक्टरचे अधिकारी आर्थिक हिस्सेमंदी असल्यामुळे त्यांची सिलेक्शन कमिटी हे सर्व निव्वळ गैरव्यवहार करून असे बोगस पदव्यांना ते साथ देत आहेत. हे खूप गंभीर बाब आहे. भ्रष्टाचार याचं करप्शन वाढतोय. हो, याबाबत मी सर्व कागदपत्र माझे उपलब्ध आहेत. ज्यांना कधी लागेल त्यावेळेस मी देण्यास तयार आहे. ओके. आपल्या चॅनलला आपण एक कॉपी सर देऊ शकतात ना? हां, बिलकुल बिलकुल. आणि सर एक विचारतो मी, मुनीश पांडे, मुनीश श्यामनारायण पांडे कॉलेजमध्ये असताना त्यांनी एवढी मोठी डिग्री कशी काय प्राप्त केली सर? शुभमजी, खुलासा न्यूज चॅनलचे खूप धन्यवाद. परत मी आपणास सांगतो, मुंबई विद्यापीठाने दिनांक 26/7/2013 रोजी सर्व विद्यापीठांना सर्व प्राचार्यांना एक परिपत्रक पाठवले होते. त्या परिपत्रकामध्ये सर्व लिहिलेले आहे. सर्व शासकीय अशासकीय अनुदानित विद्यापीठ विनाअनुदानित महाविद्यालय सचिव अध्यक्ष प्राचार्य यांना जे कोणत्या बोगस PhD आहेत, MPhil बनावट आहेत, त्यांचे आपण स्वतः व्हेरिफिकेशन करावे. व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आल्यानंतर ते आम्हा सर्व विद्यालयात मुंबई विद्यालयात पाठवावे. जर कोणी अशी बोगस PhD आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. IPS ॲक्ट दाखल करावा. असं फौजदारी गुन्हा दाखल करून तो अहवाल आमच्याकडे पाठवावा. माझी ही सर्व दर्शकांना सांगायची माझी इच्छितो की मी याबाबत या परिपत्रकाचा प्राचार्य KM अग्रवाल महाविद्यालय गंधारी कल्याण पश्चिम यांनी जे कोणी अनुदानित आणि विनाअनुदानित तुमच्या इथे PhD झालेले आहेत, MPhil झालेले आहेत, संबंधित विद्यापीठाकडून आजपर्यंत आपण त्यांच्या पदव्याबाबत सत्यता रिपोर्ट, व्हेरिफिकेशन रिपोर्ट मागितला असेल तर कृपया खुलासा न्यूज चॅनलचे सुमिश्रा यांच्याकडे देण्यात यावे. तरच सत्य आणि खोटे समोर येईल. माझ्या माहितीप्रमाणे जर तिकडे यांच्या नियमानुसार मगधला एक पत्र पाठवलं असतं प्राचार्यांनी, त्यांची जबाबदारी आहे, परिपत्रक आहे विद्यापीठाचं आहे, तर त्यावेळेस यांची डिग्री खरी आहे का खोटी आहे हे सर्व दर्शकासमोर आले असते. हे परिपत्रक बघा, दाखवतंय सर. परिपत्र बघू शकता आपण दर्शकांनी. खुलासा चैनल के माध्यम से अग्रवाल कॉलेज ही नहीं, मगध यूनिवर्सिटी, मुंबई विद्यापीठ के इतने बड़े बड़े भ्रष्टाचार के जो उजागर हो रहे हैं और हमारे जैसे RTI के इतने बड़े सामाजिक कार्यकर्ता भाऊ राव साहेब तायडे सर ने इतनी अच्छी चीज़ को लाके यहाँ पे रखा है, परोसा है ना, कि शिक्षण विभाग हिल जाएगा, मिनिस्ट्री भी हिल जाएगी. क्योंकि जब एक प्रोफेसर ऐसे फर्जी, सर ये दिखा सकते हैं आपण, दाखवू शकता मला सर? थोड़ा मराठी में महाराष्ट्रियन है और हमारे मराठी हैं, तो थोड़ा हिंदी. और आप दर्शकों चिंता मत कीजिए, हमारे कल्याण की जनता बहुत समझदार है, सब देखिए. सर एकदा दाखवा ना, हे मगध युनिव्हर्सिटीचा म्हणजे त्याचा जे आहे ना, म्हणजे तो काय मुन्ना पांडे मला विचारत होता, तुम्ही डिग्री दाखवा, तुम्ही डिग्री दाखवा. डिग्री हे बघा सर, आली आहे तुमच्या समोर डिग्री. और मुन्ना पांडे सर, आपके जो ऑफिस में मतलब जो कर्मचारियों का रजिस्टर रहता है ना, जिस पे हाजिरी लगती है, जैसे बच्चों को आप लेते हो ना, प्रेजेंट प्रेजेंट प्रेजेंट, वैसे आपके उनका भी है और 2 साल का है. तो कब गए थे वो और कब उन्होंने क्या किया आप देख सकोगे इस
तुम्ही ज्या पद्धतीने मला काल बोललेत ना सर, मुन्ना पांडे सर, आणि आज विजय पंडित सरांशी मला बोलणं झालंय, चुकीचं बोललेत. त्यांनी डायरेक्ट ढकलून दिलंय कोणा अंगावर, मुंबई विद्यापीठचा अंगावर ढकलून दिलाय आणि सर दुसरा मगध युनिव्हर्सिटीचा अंगावर ढकलून दिलाय. पण माझा एकच प्रश्न आहे त्यांना, आपण पण समजू शकता ते प्रश्न. माझा प्रश्न काय माहिती आहे, तो कार्यरत तुमच्या इथं आहे. बरोबर बरोबर. कार्यरत माणूस तो तुमच्या इथं आहे, मग तुम्ही लेटर पाठवणार का मी लेटर पाठवू? तर त्यांचा बोलायचा प्रश्न काय माहिती आहे, पत्रकार साहेब तुम्ही जाऊ शकता कोर्टात, तुम्ही कारवाई करा. शुभम जी, यस सर, मेरा ये कहना है, जब मुंबई विद्यापीठ ने सब प्राचार्य को बोगस बनावट PhD और MPhil बारे में परिपत्र निकाला है, यस, तो वो काम प्राचार्य का है, प्रिंसिपल मुन्ना मैम का होगा, वो सब प्रिंसिपल का है. और वो प्रिंसिपल वेरीफाई करने का उसकी जिम्मेदारी है. यस, उसने अभी तक अगर मगध विद्यापीठ को मुंबई विद्यापीठ के पत्र के आधार पर परिपत्रक भेजा है, उनके आधार पर अगर पत्र भेजा होगा तो शुभम जी मिश्रा जी आप ले लो. दर्शक हो, आपल्या समोर जर पत्र पाठवले असेल तर संबंधित तिथले संस्थेचे पदाधिकारी जो कोणी असेल त्यांनी सादर करावे प्राचार्याकडून आणि सर्वांना दाखवावे. सर्वांना दूध का पानी सत्य होईल. पानी में दूध की मिलावट कर रहे हैं और भ्रष्टाचार की बात हमसे कर रहे हैं का. प्रिन्सिपल कॅबिन जे असतात, मला एक सांगा, हे मुद्द्यावरून भटकत नाही. प्रिन्सिपल कॅबिनमध्ये काय माणूस, साधारण माणूस घुसू शकत नाही? पर्सनल कॅबिन आहे का? प्रिन्सिपल कार्यालय आणि संस्था, यस, कोणतीही संस्था ही सार्वजनिक असते. कारण कोणतेही कॉलेज अनुदान घेते शासनाकडून. यस, त्यामुळे प्राचार्य कार्यालय, प्रिन्सिपल कार्यालय हे सार्वजनिक असते, कोणत्याही माणसाचं वैयक्तिक नसते. त्यामुळे कोणताही येणारा माणूस, कोणताही कर्मचारी असो, कोणताही नागरिक असो, कोणासाठीही ते सार्वजनिक असते. त्यामुळे कोणाला बंधन नाही. प्राचार्य प्रशासकीय पद आहे. दर्शक हो, प्रिन्सिपल हे प्रशासकीय पद आहे. त्यांना नागरिकांच्या करातून, आपल्या सर्वांच्या करातून त्यांना शासन अनुदान देते, पगार देते. त्यामुळे त्यांना कोणाचाही नागरिकांना किंवा मीडियाच्या बंधूंना, प्रतिनिधींना कधीही रोखण्याचा अधिकार नाही. हे सर्व तिथल्या व्यवस्थापन समिती नियमन सदस्यांना सुद्धा माहीत आहे. परंतु जाणीवपूर्वक आपणास असे वर्तन केले असे मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर. एक सामाजिक कार्यकर्ताच समजू शकतो पत्रकारांना, दुसरं कोणी समजू शकत नाही. एवढा अखिल शेखला काय म्हणजे यांना भ्रष्टाचारी लोकांना वाचून काय भेटतंय सर? मी आपणास याबाबत एक 2 पत्र पाठवून दाखवू इच्छितो. त्या पत्र आपण बोलूया. हे पत्र दिनांक 20/2/2018 रोजी माननीय प्राचार्य KM अग्रवाल कॉलेज गंधारी कल्याण पश्चिम यांना पाठवले होते. त्या पत्रामध्ये डॉक्टर मुनीश पांडे साहेब पाद यांच्या कॅशबाबत त्यांनी पत्र पाठवले होते. त्यांनी मगध इथे यांची पदवी संदर्भात व्हेरिफाय केले होते, परंतु तिकडून काही सर्टिफिकेट आले नव्हते, रिप्लाय नाही आला. त्यामुळे त्यांचं मूळ सेवा पुस्तक परत केलं आहे. सेवा पुस्तक सर्व्हिस बुक यांचा कानूनी आहे का? सर्व्हिस सांगू तुम्ही हे त्यावेळेस परत केलं आहे. बरोबर सर. जे म्हणजे त्यांची जे सेवा पुस्तक कानूनी आहे का? पुस्तक त्यांची कानूनी आहे सर, असं म्हणजे माझा विचारायचा एक प्रश्न आहे. दर्शक हो, खुलासा न्यूज चॅनलच्या माध्यमातून मिश्राजी यांना सांगू इच्छितो व दर्शकांना सांगू इच्छितो. मुनीश पांडे यांचे सेवा पुस्तक सहसंचालक उच्च शिक्षण विभाग पनवेल येथून मूळ सेवा पुस्तक दिनांक 20/2/2018 रोजी 18 रोजी माननीय सरचंद्र भोसले मॅडम यांनी परत केले होते. परंतु प्राचार्यांनी त्यांचे नवीन सेवा पुस्तक बनविले आहे. ते सर्व बेकायदेशीर बनविले आहे. सर कोणी बनवले आहेत म्हणजे?
प्राचार्यांनी. प्राचार्य म्हणजे मुन्ना मॅडमनी असं अॅग्रोल कॉलेजचे प्राचार्य, हा ओके. म्हणजे मी नाव घेऊ शकतो सर, का प्रिन्सिपल तेच आहेत ना, आता त्यांचं नाव तर घेऊ शकतो, दर्शकांना समजणार ना तेव्हा. तुमचा अधिकार आहे. येस बरोबर आहे. येस मी प्राचार्य असल्याने म्हणतोय. बरोबर. प्राचार्य पद असतो तो, पद असतो तो, वैयक्तिक कोणाचं नाही आहे. नाही म्हणजे त्या टायमाला तर दुसरा कोण प्राचार्य तर नव्हता ना, मॅडमच होती ना. नाही त्या बाय का मॅडमची नियुक्ती डॉक्टर अनिता मन्ना प्राचार्य यांची नियुक्ती 30 मार्च 2009 रोजी झालेली आहे. 2009 पासून आतापर्यंत. हो. आणि त्या अगोदर ते कॉमर्स विषय शिकवत होते. त्यावेळी त्यांची नियुक्ती 95-96 साली झालेली आहे. त्यामुळे त्यांना या कॉलेजचा चांगला अनुभव आहे. व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक कमिटी यांचा सर्व बाबतीत माहिती आहे. नाही ते त्यांना ABCD म्हणजे ABCD जेड कसं असतं त्यांना त्या कॉलेजमधला सर्व माहिती आहे. कमी कोण कसं चालायचं आहे, म्हणजे घोडा कुठे आहे, ऊट कुठे आहे, ते कसं काय त्यांना चालायचं आहे. आमच्या भाषेतून मी सर, आता नवीन पिढी आहे त्यांना डायरेक्ट समजतं, मी डायरेक्ट बोलतो. उगाच कान म्हणजे वरून खालून पकडत नाही, मी डायरेक्ट बोलून देतो. विषय असा आहे. आणि मी सांगू शकतो, मी बेकायदेशीर शिवापुस्तक बनवण्याबाबत मान्य संचालक यांना तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीसोबत महत्त्वाचे पुरावे लावले आहे, ते पण सांगू इच्छितो. कारण आजपर्यंत सहसंचालक शिक्षण विभाग काहीच कारवाई करत नाही. त्यांना सर्व माहीत आहे. त्यांनीसुद्धा या सर्व्हिसमध्ये चुकीची वेतननिश्चिती केली आहे, पदवी दिली आहे, कोणत्याही नियमाचे पालन न करता. त्याबाबत आपण तक्रार दाखवू शकतो. थोडक्यात मॅम झूम करा ना जरा सर, दाखवतो. आणि याच्यापूर्वी मी माहिती अधिकार कायद्यानुसार सामाजिक कार्यकर्ता भाऊराव मी प्राचार्यांना पत्र लिहिले होते. हे पत्र पण दाखवू शकता दर्शकांना. एक त्यांना पत्र लिहिलंय, त्यांचं उत्तर हे आहे. प्राचार्यांना मी फक्त 5 प्रश्न विचारले होते. काय सर? ते प्रश्न मला सांगतो. पहिला प्रश्न हा होता माझा. काय होतं सर? KM अग्रवाल महाविद्यालयातील शिक्षक पांडे मुनीश शामनार यांचे शिवापुस्तक ज्या काळात हरवले आहे त्या कार्यालयाविषयी माहिती देण्यात यावी. KM अग्रवाल महाविद्यालय येथील शिक्षक मुनीश श्यामनारायण पांडे यांचे शिवापुस्तक आपल्या काळात हरवले असल्यास त्या पत्राने आपल्या संबंधित कार्यालयास कळविले असेल त्या कार्याची माहिती. प्रश्न क्रमांक 3. KM अग्रवाल महाविद्यालय गंधारी कल्याण शिक्षक पांडे मुनीश श्यामनारायण यांचे शिवापुस्तक जर आपल्या काळात हरवल्यानंतर FIR ज्या पोलीस स्टेशन दाखल केला असेल त्या FIR शिवापुस्तक देण्यात यावी. प्रश्न 4. KM अग्रवाल महाविद्यालय कल्याणातील पांडे मुनीश श्यामनारायण यांचे शिवापुस्तक आपल्या काळात हरवल्यानंतर जे FIR दाखल केला आहे त्या पोलीस स्थानकाची माहिती देण्यात यावी. आणि लास्ट 5वा प्रश्न. KM अग्रवाल महाविद्यालय कल्याण येथील पांडे मुनीश श्यामनारायण यांचे शिवापुस्तक आपल्या काळात हरवल्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापन समितीने नवीन शिवापुस्तक बनवण्याबाबत जो ठराव केला असेल त्या ठरावाची कॉपी प्रत देण्यात यावी. प्रिन्सिपलने उत्तर दिलं आहे. क्वेश्चन एकदम परफेक्ट आहे सर. हां, उत्तर दिलं नाही. पहिला प्रश्न उत्तर दिला आहे. डॉक्टर मुनीश श्यामनारायण पांडे यांचे शिवापुस्तक महाविद्यालयातून कार्यालयातून हरवले नाही. कार्यालयातून हरवले नाही. बरोबर आहे. बाकीचा 2, 3, 4 मुद्दा लागू नाही सर. बरोबर आहे. लागू नाही म्हणजे टाळाटाळ केली. बरोबर आहे. नंतर मी हेच प्रश्न खडकपाला पोलीस स्टेशन तिथे विचारलंय. त्यांची माहिती सुद्धा झालेली आहे. पोलीस स्टेशनवाल्यांनी काय सांगितलं सर नंतर सांगतील आपल्याला. दर्शकांनी बघून घ्या, कॉपी बघून घ्या, झूम करून बघू शकता आपण. सर आता सांगा सर काय म्हणजे पोलीस स्टेशन दिली आपल्याला. मी पोलिसांना 4 पण विचारले होते. KM अग्रवाल महाविद्यालयातील शिक्षक पांडे मुनीश श्यामनारायण यांचे शिवापुस्तक हरवल्याबाबत FIR आपल्या काळात ज्या तारखेला दाखल झाला असेल त्या तारखेची माहिती देण्यात यावी. प्रश्न 2. KM अग्रवाल महाविद्यालय कल्याण येथील शिक्षक पांडे मुनीश श्यामनारायण यांचे शिवापुस्तक हरवल्यानंतर ज्या पत्राने आपल्या कार्यालयात प्राचार्यांनी कळविले असेल
त्या पत्राचे झेरॉक्स, बरोबर, असे 4 प्रश्न विचारले होते. त्यांनी मला उत्तर दिले आहे. अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे पांडे मुनीश श्यामनारायण यांचे सेवा पुस्तक हरवल्याबाबत खडकपाला पोलीस स्टेशनच्या उपलब्ध अभिलेखावर पडताळणी करता सेवापट हरवल्याबाबत FIR किंवा तक्रार दाखल नाही. म्हणजे खोटी माहिती, म्हणजे खोटं सांगितलं म्हणजे त्यांनी सर. ओके, नाही ओके, समजून गेलं. यांनी सांगितलं बरोबर, तिथं उपलब्ध म्हणजे त्यांनी केलंच नाही. बरोबर. नंतर मग मी सहसंचालक उच्च शिक्षण गैरकानूनी आहे त्यांची जी पुस्तक बनवली, म्हणजे गैरकानूनी सिद्ध होऊन जाते सर तिथं. हां, मी सहसंचालक उच्च शिक्षण विभागांना सुद्धा हेच प्रश्न विचारले आहे. त्यांनी सुद्धा दिनांक 30/5/2023 रोजी सहसंचालक कार्यालय पनवेल त्यांना मला एक मुद्दा पहिला सांगितला आहे. KM अग्रवाल महाविद्यालयातील शिक्षक पांडे मुनीश श्यामनारायण यांचे सेवा पुस्तक प्रस्तुत कार्यालयाकडून हरवल्याची नोंद प्रस्तुत कार्यालयात अभिलेखात आढळून येत नाही. दुसरा मुद्दा, सदरचे पत्र प्रस्तुत कार्यालयात अभिलेखात आढळून येत नाही. तिसरा मुद्दा, सदर FIRचे प्रस्तुत कार्यालयात अभिलेखात आढळून येत नाही. चौथा मुद्दा, प्रस्तुत कार्यालयात अभिलेख आढळून येत नाही. हे सर्व मी RTI अनुसार माहिती मागून घेतली आहे. नंतर रिसर तक्रार दाखल केली आहे. रिसर तक्रार दाखल आपण स्वतः केले? हां. कोणाच्या नावावर केले सर? अग्रवाल कॉलेजच्या का मुनीश पांडेच्या नावावर? कारण जो सेवा पुस्तकाचा नियम आहे, ॲक्ट आहे, हरवल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कायदे पद्धतीने शिक्षक कर्मचारी, शिक्षक कर्मचारी आणि कुठल्याही सरकारी कर्मचारी पूर्ण भारतातला भारतीय संविधानाने कायदा बनवलेला आहे सर्व कर्मचाऱ्यासाठी. कोणाचेही सर्व्हिस बुक सेवा पुस्तक ज्या ठिकाणी हरवले असेल तिथे प्रथम पंचनामा केला जातोय, साक्षाचा पंचनामा होतोय. तो पंचनामा घेऊन तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्याचा FIR कॉपी नोंद करावी लागते. ते FIR कॉपी नोंद केल्यानंतर तिथला जो सक्षम अधिकारी आहे किंवा प्राधिकरण आहे ती कॉपी आणि पंचनामा सर्व द्यावं लागते. दिल्यानंतर तिथला प्राधिकरण किंवा तिथले सक्षम अधिकारी दुसरे सेवा पुस्तक बनवण्यासाठी त्यांना निवेदन देत येते, ठराव देत येते. त्यानंतर संबंधित अधिकारी, प्राचार्य किंवा तिथले संबंधित कुठल्याही प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी दुसरे सर्व्हिस बुक बनवता येते. तर तो कायद्याला धरून आहे. परंतु या महाविद्यालयात अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया पार केली नाही. त्यामुळे प्राचार्यांनी सर्व नियमाचे, सर्व कायद्याचे, सर्व्हिस बुकच्या ॲक्टचे उल्लंघन केले आहे. कोणतेही ठराव पास न करता या शिक्षकांचे बेकायदेशीर सेवा पुस्तक बनवले आहे. याबाबत मी प्राचार्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पत्र पाठविले आहे. कारवाई झाली सर? सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांनी 3 रिमाइंडर पत्र पाठविले आहे त्यांना. हो, खुलासा पाठवा म्हणून, पण आजपर्यंत खुलासा पाठवला नाही. दर्शक बघू शकता सरांनी आता काही सांगितलं, आपण बघू शकता, थोडक्यात बघू शकता. आता आपली न्यूज मोठी होणार आहेत का एवढे डॉक्युमेंट सर घेऊन आलेत. तुम्ही चॅनलवर बघत राहा आणि काय चालू आहे अग्रवाल कॉलेज कल्याणकर लोकांनी बघा. एक फक्त पत्र बघा, रिमाइंडर कोणी पाठवलंय सर नंतर सांगा आम्हाला. दिनांक 12/3/2024 रोजी प्राचार्यांना यापूर्वी 3 पत्र पाठवले होते. नंतर स्मरणपत्र 2 दिले. सहसंचालक उच्च शिक्षण विभाग डॉक्टर विजय नारखेडे यांनी दिले. परंतु त्याच विजय नारखेडे साहेबांनी, सहसंचालक यांनी या शिक्षकांची बेकायदेशीर सेवा पुस्तकात पदोन्नती केली आहे. ही सुद्धा खूप गंभीर. कोणी पदोन्नती केली? कोणाची केली सर? मुनीश पांडे यांची पदोन्नती याच विजय नारखेडेंनी केली. विजय, हो, यांनीच पत्र पाठवले प्राचार्यांना की त्याची म्हणजे खुलासा पाठवा म्हणून. ओके, जे सर्व्हिस म्हणून त्याच्याबद्दल, आणि तोच करतोय. त्यामुळे सहसंचालक कार्यालय, विद्यापीठ कार्यालय हे अधिकारी निव्वळ कोणत्या तक्रारला मानत नाही. मग कोणत्याच म्हणजे तक्रारला मी बघा नाही, माझ्याकडे तक्रार आहे, सर्व आहे. बरोबर. मला सुद्धा टायपिंगला पैसे लागते, ते जाण्या येण्या वेळ सर्व करायला लागते. परंतु मी भारतमुक्त भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मी माझा जीवात रान करीन आणि शिक्षण क्षेत्रातला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतोय. नाही, चांगलं कार्य करताय, समाजसेवक आहेत आपण, चांगले कार्य करतात आहे. आणि म्हणजे हे जे कार्य करतात हे कोणी करू शकत नाही, याप्रमाणे मी बोलतोय सर. आणि हे जे एव्हिडन्स आहे, जे आता मुन्ना पांडेचा एवढा एव्हिडन्स आपण इथं ठेवलेत,
रजिस्ट्रेशन म्हणजे इथं हाजिरी पट्टी बिट्टी सर्व ते इथं ठेवले. मग कॉलेज काय नाही मागत, विजय नाडखेडे काही नाही मागत, अखिल शेखला काही समजत नाही म्हणजे असं. यांचे डोळे कधी उघडणार आहेत? 7,000 पोरं आहेत अग्रवाल कॉलेजचे, त्यांचा सर्वनाश होऊन जाईल तेव्हा समजणार आहे का त्यांना? भविष्याचं त्यांची वाट लागून जाईल म्हणजे त्यांना कुठे शिक्षण नाही भेटणार. तुमच्या ॲलिगेशन लागतात त्या कॉलेजवरती, तुम्ही शिकून आलेत, असे कॉलेजमधून शिकून आलेत, त्यांना कधी कामधंदे नाही भेटणार, तेव्हा यांना म्हणजे यांचा म्हणजे डोळे उघडतील का? शुभमजी, खुलासा न्यूज चॅनलचे खूप धन्यवाद. आपण हा विषय धरून ठेवणार आहे सर, धरून ठेवणार आहे. आपण हा निकाल निघत नाही धरून ठेवणार. संस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत कोणत्याही मीडिया प्रतिनिधींनी कोणत्याही यांनी या बोगस पदाबाबत कुठलाही पाठपुरावा केला नाही. पण आपले धाडस आणि कौतुक करावं असे मला वाटते की आपण सर्व एव्हिडन्ससह तिथे जाऊन त्यांना पाठपुरावा केला. त्यामुळे हे डिग्री कशी बनावट आहे आजमध्ये सिद्ध होईल आणि झालेली आहे. संपूर्ण झाली आहे सर, मान्य करत नाही, फक्त तिथपर्यंत जायची गरज. मी पण पूर्ण त्याचा स्टडी केला आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत. मी सर्व RTI डॉक्युमेंट मागितलेले आहे, ते सुद्धा सर्वांना दाखवलेले आहे. त्याची आपण मुलाखत घेतली. तो समोरचा जो माणूस आहे तो माझा खोटे डॉक्युमेंट्स. आता हे गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आहे, वरती गव्हर्नमेंटचं नाव लिहिलंय, खोटे डॉक्युमेंट. नाही, माझं त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही एवढं वर्ष काम करता, मी तिथं काम करतोय, मी हे सर्व पत्र जे सर्वांना देऊ इच्छितो. कुठले आदेश आहे सर्व आहेत तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे. परंतु हे जाणीवपूर्वक निवड प्राचार्यांना वाचवण्यासाठी हे सर्व काही चालू आहे. मुन्ना मॅडमला वाचवण्यासाठी हे सर्व शक्य होणार नाही. शेवटी कायदा सर्वांसाठी आहे, संविधान सर्वांसाठी आहे. त्यामुळे जो कोणी शिक्षकांनी कुठे न जाता बोगस MPhil केल्या, बोगस PhD केल्या, सर्वांचे मास्टर, सर्वांचे मी अनेकदा RTI माहिती मागितली आहे, परंतु मला देण्यात नकार दिला आहे, कारण त्यांना माहिती आहे. परंतु मी बाकी ज्या ठिकाणी आहेत तिकडून उपलब्ध करून आणलेले आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला या पडदा PhD बाबत आपला नक्की विजय होईल. खुलासा न्यूजवर दर्शकांनी एवढे म्हणजे वेळ लावलेत आपल्याला बघायसाठी सर. आणि कल्याणकर जे एवढी पब्लिक आहे आपली, एवढ्या पब्लिकला मी धन्यवाद करू शकतो का व्हिडिओला तुम्ही एवढं व्हायरल केले, तुम्ही चॅनलवर थांबून एवढे विषय बघितलेत का. माझा विषय नाही, तुमचा विषय नाही, हे तुमच्या पोरांचा विषय आहे आणि त्यांचा विषय आहे सर. ते त्यांचे शिक्षण क्षेत्र पवित्र शिक्षण आहे. यांच्यामध्ये अनेक गरीब विद्यार्थी, सर्व श्रीमंत विद्यार्थी, सर्व जाती धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे या गरीब सर्व शिक्षण विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे जर बोगस PhD MPhil असे शिक्षक येऊन जर त्यांना शिकवत असेल, हे दुर्दैवी बाब आहे. आणि हे प्राचार्यांना सर्व माहिती आहे. आणि एक अजून मुद्दा सांगू शकतो मला, बेकायदेशीर सेवा पुस्तकाबाबत खूप गंभीर विषय हा. पण दिनांक 9/3/2020 रोजी 9/3/2020 रोजी जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन कोकण विभाग पनवेल विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे. मुंबई विद्यापीठाने डॉक्टर मुनीश पांडे यांच्याबद्दल. त्याच्यामध्ये एक रिमार्क मारलेला आहे. तुम्हाला रिमार्क दाखवेल, बघून घे पत्र. दर्शकांनी पत्र बघू शकता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मुंबई विद्यापीठाने त्यावेळेसचे दत्ता घुगे डेप्युटी रजिस्ट्रार तास कॅश त्यांनी एक रिमार्क मारलेला आहे. याच्या पत्रामध्ये नमूद केलं आहे. काय रिमार्क आहे सर? द स्क्रीनिंग कम इव्हॅल्युएशन कमिटी हॅज scrutinized and recommendation subject to condition that before proceeding case file of the necessary action, university and joint director office must recheck the entries in the original service book. The case for placement on verification evaluation of minimum requirement API score by candidate थ्रू PBS. ओके. म्हणजे यांनी हे सांगितलेलं आहे जॉईंट डाटाने मुंबई विद्यापीठाच्या शिक्षक मान्यतेला की या मुनीश पांडेचं ओरिजिनल सर्व्हिस बुक बघूनच सर्व चेकल्यानंतर त्यांना त्यांचे पदवीचे लाभ देण्यात यावे.
तरीसुद्धा या आदेशाचे या लोकांनी पालन केले नाही, नाही. हे सुद्धा गंभीर बाब आहे. हे जर ओरिजिनल स्वरूप हा पत्र आहे, मग माझं म्हणणं हे आहे, जॉईंट डॉक्टर विजय नारखेडे असो कोणी असो, त्यांनी या आदेशाचे पालन का नाही केलं? तुम्ही दुसऱ्या सर्व्हिस ब्रोकर त्यांच्या कोणत्या नियमाने फिक्शन केलंय? हा सुद्धा एक क्रिमिनल गुन्हा आहे. मी याबाबत पत्र हे केलेलं आहे. मी हा पाठपुरावा चालू ठेवणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून सांगतोय शुभमजी, खुलासा न्यूजवाल्याला दर्शवून सांगू इच्छितो, हे सर्व डॉक्युमेंट्स मी माहिती उपलब्ध झालेले आहे. जॉईंट डॉक्टर काल उपलब्ध आहेत, विद्यापीठात उपलब्ध आहेत, शिक्षण मंत्री त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, आणि संचालक उच्च शिक्षण विभाग पनवे पुणे यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत. मी सर्व दर्शकांना आणि खुलासा न्यूज चॅनलचे शिव मिश्रांजी यांना सर्व डॉक्युमेंट देतो, आणि त्याबाबत ते सत्यता पडताळणी करतीलच, आणि त्यांचा विजय नक्कीच होईल. कल्याण से मैं शुभम मिश्रा आपके लिए अग्रवाल कॉलेज से बहुत सारी गंभीरता का विषय उठा रहा हूँ. भ्रष्टाचार के ऊपर बहुत से प्रोफेसर्स हैं वहाँ पे भ्रष्टाचार करके बैठे हुए हैं, पर हमने अभी एक ही मुद्दा धरा हुआ है, मुनीश पांडे, और अभी इनका हो गया है अंतिम चरण, और इस अंतिम चरण पे इनको होना है वहाँ से निष्कासित, और इनके ऊपर गुना, जैसे कि मुन्ना पांडे ने कहा, उनके ऊपर गुना दाखिल भी होगा, कानूनी तौर पे कार्रवाई भी करेगी कॉलेज, प्रक्रिया करेगी और सब करेंगे, वो भी हम करवाएंगे. और अभी जैसे कि हम आए हैं सर से, अभी हम मुलाकात ख़त्म करते हैं यहीं पे, और उसके बाद हम बहुत से मुद्दे अग्रवाल कॉलेज के लाईव्ह म्हणजे अग्रवाल कॉलेजमध्ये एवढा मुद्दा सर का दिवस कमी पडणार, आपल्याला वर्ष कमी पडणार, आणि दुसरी एक भेट घेऊ आपण दुसऱ्या मुद्द्यावर बोलायसाठी. शुभमजी, तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही एवढं वेळ काढून आणि एवढं सर्व डॉक्युमेंट जमा करून आपण खूप चांगले काम करत आहात. शिक्षण क्षेत्र हे ज्ञानगंगा आहे, आणि अशा बोगस बनावट PhD बाबत आपण आवाज उठवला आहे, आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. मला आपण बोलावून घेतले. मला आपल्या खुला चॅनलमध्ये सर्व दर्शकासमोर भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी मला एक पाऊल ऊर्जा शक्ती दिली, त्याबद्दल सर्व टीमचे आणि दर्शक आपण सर्वांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आपलेसुद्धा मिश्राजी खूप खूप धन्यवाद. मैं कल्याण से कैमरामैन वैष्णवी पाटिल के साथ मैं शुभम मिश्रा.